संपूर्ण राज्यभरात आता मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरू झालाय आणि गणपती बाप्पा लाडक्या भक्तांच्या घरात विराजमान सुद्धा झालेत। भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन झालंय। बाप्पाच्या आगमनासाठी विनोद तावडे यांनी अतिशय उत्साहात तयारी केलेली आहे। ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीद्वारे तावडे यांच्या घरी बाप्पा आता आलेला आहे। स्वतः तावडेंनी खांद्यावर पालखी गणपती बाप्पांची घेतलेली आहे। आपण दृश्य बघतोय। विनोद तावडे यांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत। एका सुंदर पालखीत गणपती बाप्पा विराजमान करण्यात आले आणि आता स्वतः पालखीचे भोई झालेले आहेत विनोद तावडे आपण बघतोय आणि आता त्यांच्या घरी सुद्धा गणपती बाप्पा विराजमान होत आहे। मुंबईमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातोय। प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहे। आपल्यासोबत भाजपचे नेते राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे। आपल्या विनोदजी, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। असा गणपती उत्सव आहे विनोद तावडेंसाठी। केंद्रात महत्वाची जबाबदारी पार पडतात। बाप्पा प्रसन्न आहे का? मला असं वाटतं की बाप्पा सर्वांवर प्रसन्न असतं तर आपण प्रसन्न असलो तर जे दिलेलं काम बाप्पाने आहे ते करायचं, चांगलं करायचं आणि बाप्पा सगळ्यांना आशीर्वाद देईल, सगळ्यांना आनंदात ठेवेल, हा माझी श्रद्धा आहे, माझा विश्वास आहे। विनोदजींना बाप्पा पुन्हा महाराष्ट्रात महत्वाची जबाबदारी देऊन आणणार का? इच्छा आहे का बाप्पाच्या या महाराष्ट्रामध्ये विनोदजींना येण्याची? आज फक्त श्रद्धेने बाप्पाचा जय जयकार करूया। गणपती बाप्पा महापालिकेच्या निवडणुका आहेत विनोदजी, महापालिकेच्या निवडणुका बाप्पाकडे काय आशीर्वाद मागतात? बाप्पाने सगळ्यांना आशीर्वाद दिला पाहिजे। नागेश भाजप नेते विनोद तावडे यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं तेव्हाची ही दृश्य आपण बघितली। नुकताच त्यांच्यासोबत पुढारी न्यूजनं साधलेला संवाद आपण बघितला। राज्यभरात अनेकांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होतंय आणि तसंच राजकीय वर्तुळातल्या सुद्धा नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत।